सुरुवात करूया मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 29 मार्च 2024 ते 4 एप्रिल 2024. मेष राशीसाठी ह्या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती अत्यंत सकारात्मक असून निर्णायक ठरणार आहे. सूर्य सक्रिय असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व आणि स्वतःच्या क्षमतेवर तुमचा विश्वास वाढणार आहे. मंगळाची साथ लाभल्यामुळे कृतिशीलता वाढेल, पण कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई न केल्यास यश तुम्हाला नक्की मिळेल. बुधामुळे विचार आणि संवाद सुधारेल, तर चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे भावनिक चढ उतार जाणवतील. गुरुची कृपा असल्यामुळे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन लाभेल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि पुढे झेप घेण्याचा आहे. तेव्हा मेष राशीच्या जातकांनी याकडे नक्की लक्ष द्या. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत सकारात्मक असून तुमच्या कामाची दखल तुमच्या वरिष्ठांकडून घेतली जाईल आणि योग्य वेळी ते प्रशंसा देखील करतील. नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीची शक्यता असून सहकाऱ्यांशी वागताना आपुलकीने वागा. याचा योग्य तो उपयोग तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी पाहताना दिसेल. त्याचे सुपरिणाम देखील तुम्हाला जाणवतील. जे लोक नोकरी शोधत आहेत अशा मेष राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी आठवडा विस्तार आणि नवीन सुरुवातीचा असून नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. मार्केटमध्ये तुमची ओळख वाढणार आहे, मात्र जोखीम घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. भागीदारीत शक्यतो पारदर्शकता ठेवा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रता आणि यशाचा असून अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. स्पर्धा परीक्षांसाठी चांगले परिणाम मिळू शकतात, मात्र अति आत्मविश्वास टाळा. वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार मतभेद होऊ शकतात, पण संवादाने ते तुम्ही सोडवू शकाल. जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधामध्ये उत्साह आणि आकर्षण वाढणार असून जे अविवाहित आहेत अशा जातकांसाठी नवीन प्रेमाची सुरुवात या आठवड्यात होऊ शकते. काही ठिकाणी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम स्वरूपाचा असून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि नवीन आर्थिक संधी देखील मिळतील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारची गुंतवणूक असू दे, शॉर्ट टर्म गुंतवणूक असू दे, लॉंग टर्म गुंतवणूक असू दे, त्या बाबतीत जे जाणकार आहे त्यांचा सल्ला जरूर घ्या आणि योग्य ती काळजी घेऊन गुंतवणूक करा. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये तुमची ऊर्जा जरी चांगली राहणार असली तरी डोकेदुखी किंवा थोडासा थकवा तुम्हाला जाणवू शकतो. तेव्हा नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 8, शुभ रंग आहे लाल व सोनेरी, शुभ वार आहे रविवार व मंगळवार, शुभ दिनांक आहे 30 मार्च, 1 एप्रिल व 3 एप्रिल. व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या मंगळवारी सकाळी एका तांब्याच्या ताटात थोडेसे तांदूळ पसरवा आणि त्यावर एक सुपारी ठेवून त्यासमोर 5 मिनिटे शांत बसून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा. नंतर ते तांदूळ आणि सुपारी एखाद्या मंदिरात दान करा. हा उपाय केल्यामुळे मंगळ ग्रहाची ऊर्जा संतुलित राहून तुम्हाला तुमच्या इच्छांना गती मिळेल आणि येणारे अडथळे दूर होतील. वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांना तुमची ग्रहस्थिती शांत पण आतून बदल घडवणारी आहे. सूर्याच्या संक्रमणामुळे तुमच्यात अंतर्मुखता वाढेल आणि काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या मनात घोळत राहतील. शुक्र हा तुमचा राशीस्वामी अनुकूल असल्यामुळे आकर्षण, सौंदर्य आणि सुखद अनुभव तुम्हाला या आठवड्यात मिळतील. बुधामुळे आर्थिक आणि व्यावहारिक निर्णय अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही घेऊ शकाल. चंद्राच्या बदलत्या गोचरामुळे काही वेळा मन थोडेसे अस्थिर होईल, पण गुरुची सकारात्मक दृष्टी तुम्हाला सांभाळून घेईल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ शांततेत नियोजन करून योग्य वेळी कृती करण्याचा आहे. तेव्हा वृषभ राशीच्या जातकांनी याकडे विशेष लक्ष द्या. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना हा आठवडा संयम आणि स्थैर्य राखण्याचा आहे. कामाचा थोडासा ताण वाढू शकतो, पण तुम्ही योग्य प्रकारे ते हाताळू शकाल. वरिष्ठांकडून थोडेसे दडपण येऊ शकते, मात्र तुमची मेहनत लवकरच त्यांच्या लक्षात येईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी अजून थोडा वेळ थांबणं आवश्यक आहे. व्यावसायिकांसाठी आठवडा सुधारणा आणि स्थिरतेचा असून सध्याच्या कामात बदल करून अधिक नफा मिळवण्याची संधी तुम्हाला या आठवड्यात मिळेल. तेव्हा त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. जुन्या ग्राहकांशी संबंध मजबूत करा. नवीन गुंतवणूक करण्यापेक्षा आधीच्या कामावर लक्ष केंद्रित करा. भागीदारीत विश्वास टिकवणे महत्त्वाचे आहे, तेव्हा त्याकडे विशेष लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सातत्य ठेवण्याचा असून अभ्यासात थोडासा कंटाळा तुम्हाला येऊ शकतो, पण प्रयत्न सुरू ठेवल्यास नक्की यश मिळेल. एकाग्रता वाढवण्यासाठी शांत वातावरणात अभ्यास करा. पहाटे उठून अभ्यास करा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता राहील, पण भावना व्यक्त करणे गरजेचे आहे. तुमच्या मनात काय आहे हे समोरच्या व्यक्तीला कळल्याशिवाय ती व्यक्ती तुमच्याशी योग्य प्रकारे जोडली जाणं अशक्य आहे. तेव्हा आपल्या मनात ज्या भावना आहेत त्या प्रस्तुत करा. जोडीदारासोबत संवाद वाढवा. प्रेमसंबंधामध्ये विश्वास वाढणं गरजेचं असून अविवाहित लोकांसाठी एखाद्या जुन्या ओळखीतून नवीन नात्याची सुरुवात या आठवड्यात होऊ शकते. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून उत्पन्न ठीक राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घरगुती किंवा आरामदायी वस्तूंवर, लक्झरियस वस्तूंवर तुम्ही हा आठवड्यात खर्च करू शकता. तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवण्यास, बचतीकडे लक्ष दिल्यास मोठे आर्थिक निर्णय तुम्ही सहजपणे घेऊ शकाल. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये आळस आणि पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. तेव्हा नियमित योगासन व व्यायाम करा. आहारावर नियंत्रण ठेवा. गोड पदार्थ कमी खा आणि पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वृषभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6, शुभ रंग आहे पांढरा व क्रीम, शुभ वार आहे सोमवार व शुक्रवार, शुभ दिनांक आहे 29 मार्च, 1 एप्रिल व 4 एप्रिल. व वृषभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय: या आठवड्यात येणाऱ्या शुक्रवारी सकाळी एका छोट्या मातीच्या भांड्यात थोडेसे दही आणि साखर मिसळून ते एखाद्या पक्षाला किंवा गाईला अर्पण करा. हा उपाय शुक्र ग्रह संतुलित करून तुमच्या आयुष्यात सुख, प्रेम आणि आर्थिक स्थिरता वाढवण्यास सहाय्यभूत ठरेल. मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती वेग, संवाद आणि संधीने भरलेली असून बुध हा तुमचा राशीस्वामी सक्रिय असल्यामुळे विचारांची चपळता आणि बोलण्यातील प्रभाव वाढेल. सूर्याच्या संक्रमणामुळे नवीन ओळखी, मित्रमंडळी आणि नेटवर्किंग वाढणार आहे. मंगळामुळे कृतिशीलता वाढेल, पण कुठलाही निर्णय घेताना घाई टाळा. चंद्राच्या गोचरामुळे मनात कधी उत्साह तर कधी संभ्रम निर्माण होऊ शकतो, मात्र गुरुची कृपा दृष्टी योग्य मार्ग दाखवेल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ संपर्कातून यश मिळवण्याचा आहे. याकडे मिथुन राशीच्या जातकांनी विशेष लक्ष द्या. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीचा असून तुमच्या कल्पना आणि कामाची पद्धत वरिष्ठांना आवडणार आहे. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते. जे लोक कम्युनिकेशन, सेल्स, मार्केटिंग क्षेत्रात आहेत त्यांना या आठवड्यात विशेष लाभ होईल. मात्र सहकाऱ्यांशी संवाद करताना स्पष्टता ठेवा. वादापासून दूर राहा. कार्यालयातील गॉसिपपासून देखील स्वतःला दूर ठेवा. त्यामध्ये तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ आहे. व्यावसायिकांसाठी आठवडा विस्ताराचा असून नवीन ग्राहक मिळतील व व्यवसायात वृद्धी होईल. ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून तुम्ही चांगला लाभ या आठवड्यात मिळवू शकता. भागीदारीत पारदर्शकता ठेवणे आवश्यक असून मोठे निर्णय घेण्याआधी थोडासा विचार करा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा शिकण्याचा आणि प्रगतीचा असून नवीन विषय समजण्याची क्षमता या आठवड्यात तुमची वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील, मात्र मन विचलित होण्याची शक्यता असल्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास करा. वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा असून जोडीदारासोबत बोलणे वाढवा, अन्यथा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतात. प्रेमसंबंधामध्ये रोमॅन्स वाढेल. अविवाहित व्यक्तींसाठी नवीन ओळखीतून प्रेमाची सुरुवात होण्याची शक्यता या आठवड्यात आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला असून उत्पन्न वाढेल आणि नवीन आर्थिक संधी या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना मानसिक ताण आणि थकवा या आठवड्यात जाणवू शकतो. तेव्हा योग्य
व आवश्यक झोप घ्या, स्क्रीन टाईम कमी करा, योग आणि ध्यान याचा परिपूर्ण उपयोग जमेल तेवढा वेळ दिवसभरामध्ये करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे त्याच्या माध्यमातून तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मिथुन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 6, शुभ रंग आहे हिरवा व आकाशी, शुभ वार आहे बुधवार व शुक्रवार, शुभ दिनांक आहे 30 मार्च, 2 एप्रिल व 4 एप्रिल. व मिथुन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका हिरव्या पानावर थोडी साखर आणि वेलदोडे ठेवून ते एखाद्या मंदिरात अर्पण करा आणि नंतर त्या वेलदोड्यांपैकी एक स्वतःजवळ ठेवा. हा उपाय बुधग्रह संतुलित करून तुमची वाणी, बुद्धिमत्ता आणि आर्थिक प्रवाह सुधारण्यास तुम्हाला सहाय्यभूत होईल. कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती, भावनिक स्थिरता आणि जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन साधण्याचे आहे. तुमचा राशीस्वामी चंद्र त्याचे बदलते गोचर तुमच्या मनस्थितीवर थेट परिणाम करतील. सूर्याच्या संक्रमणामुळे करिअर आणि प्रतिष्ठेवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असून मंगळामुळे थोडासा तणाव व घाई निर्माण होऊ शकते, पण बुधाच्या प्रभावामुळे योग्य निर्णय घेता येतील. गुरुची कृपा तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायला मदत करेल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ भावनांवर नियंत्रण ठेवून कृती करण्याचा आहे. याकडे कर्क राशीच्या जातकांनी विशेष लक्ष द्यावे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा मेहनतीचा आणि थोडा तणावपूर्ण असू शकतो. कामाचा भार वाढणार आहे, पण त्यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला देखील मिळणार आहे. वरिष्ठांकडून तुमच्याबद्दलच्या अपेक्षा वाढणार आहेत. संयम आणि शांतता ठेवल्यास तुमची प्रतिमा अधिक चांगली होईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी अजून थोडा वेळ थांबणं आवश्यक आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा सावधगिरीचा असून नवीन गुंतवणूक शक्यतो टाळा. सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि ग्राहकांशी संवाद सुधारण्याकरता तुम्हाला जे काही करता येईल ते करा. काही व्यवहार उशिरा पूर्ण होऊ शकतात, पण तुम्हाला धीराने परिस्थिती हाताळणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रतेचा असून मन विचलित होऊ शकते, त्यामुळे अभ्यासासाठी शांत वातावरण निवडा. शक्यतो पहाटे लवकर उठून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षांसाठी थोडा अधिक प्रयत्न तुम्हाला करावा लागू शकतो. शिक्षकांचे ज्यावेळी आवश्यक आहे त्या वेळेला मार्गदर्शन घ्या. वैवाहिक जीवनामध्ये भावनिक चढउतार असतील, जोडीदारासोबत संवाद कमी झाल्यास गैरसमज वाढू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता जास्त राहील. अविवाहितांसाठी जुन्या ओळखीतून नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम स्वरूपाचा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घरगुती खर्च वाढू शकतात. गुंतवणूक करताना योग्य ती सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना पचन संस्थेशी संबंधित त्रास किंवा मानसिक ताण जाणवू शकतो, तेव्हा शक्यतो हलका आहार घ्या आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. योग व ध्यान आणि चालण्याचा व्यायाम करा, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7, शुभ रंग आहे पांढरा व हलका निळा, शुभवार आहे सोमवार व गुरुवार, शुभ दिनांक आहे 29 मार्च, 1 एप्रिल व 3 एप्रिल. व कर्क राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी रात्री स्टीलच्या वाटीत थोडे पाणी घेऊन त्यात एक छोटा कापराचा तुकडा टाका आणि ते पाणी चंद्रप्रकाशात 15 ते 20 मिनिट ठेवा. नंतर ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाजवळ शिंपडा. हा उपाय केल्यामुळे चंद्राची शीतलता वाढेल, मानसिक तणाव कमी होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होईल. सिंह राशीच्या जातकांसाठी ग्रहयोग तेज, रफ्तार, कृती आणि प्रतिष्ठा वाढवणारे आहेत. राशीस्वामी सूर्य ऊर्जावान स्थितीत असल्यामुळे आत्मविश्वास प्रचंड वाढेल आणि नेतृत्व गुण खुलून येईल. मंगळाची साथ तुम्हाला धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल, तर बुधामुळे संवाद कौशल्यास धार येईल. चंद्राच्या बदलत्या गोचरामुळे कधीकधी मनात चढउतार जाणवतील, पण गुरुची अनुकूल दृष्टी तुमच्या पाठीशी असल्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ पराक्रम दाखवण्याचा आणि स्वतःची छाप निर्माण करण्याचा आहे, तेव्हा सिंह राशीच्या जातकांनी ह्याकडे विशेष लक्ष द्या. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत लाभदायक असून तुमच्या कामाची ठिकठिकाणी प्रशंसा होईल. वरिष्ठांकडून तुम्हाला विशेष मानसन्मान मिळेल. प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र सहकाऱ्यांशी वागताना कुठल्याही प्रकारचा अहंकार दाखवू नका आणि टीम वर्कला विशेष महत्त्व द्या. त्याचा योग्य लाभ तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी आठवडा प्रगती आणि विस्ताराचा असून नवीन प्रोजेक्ट, मोठे डील किंवा मार्केटमध्ये तुमची ओळख वाढवण्याच्या नवनवीन संधी मिळतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील, पण जोखीम घेताना संयम ठेवा. जाणकारांचा सल्ला घ्या आणि भागीदारीतील व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्कृष्ट असून अभ्यासात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता असून नवीन विषय शिकण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल. मात्र अति आत्मविश्वासामुळे निष्काळजीपणा होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि उत्साह दिसून येईल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या नवीन संधी मिळतील. प्रेमसंबंधांमध्ये रोमॅन्टिकपणा वाढणार असून अविवाहित लोकांसाठी आकर्षक व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्तम असून उत्पन्न वाढेल आणि नवीन आर्थिक संधी मिळतील. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना तुमची ऊर्जा चांगली राहणार असली तरी हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 4, शुभ रंग आहे सोनेरी व लाल, शुभवार आहे रविवार व मंगळवार, शुभ दिनांक आहे 30 मार्च, 2 एप्रिल व 4 एप्रिल. व सिंह राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सकाळी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात थोडे केशर टाका आणि ते पाणी सूर्याला अर्पण करा. त्यानंतर त्या भांड्यातील उरलेले थोडेसे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा. हा उपाय केल्यामुळे सूर्यग्रह अनुकूल होऊन तुमच्या जीवनामध्ये मान सन्मान, यश आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी सहाय्यभूत होईल. कन्या राशीच्या जातकांसाठी आठवड्यामध्ये ग्रहस्थिती सूक्ष्म निरीक्षण, सुधारणा आणि योग्य निर्णय घेण्यावर भर देणारी आहे. राशी स्वामी बुध अनुकूल स्थितीत असल्यामुळे विचारशक्ती, विश्लेषण क्षमता आणि नियोजन कौशल्य अधिक तीव्र होणार आहे. सूर्य अचानक बदल आणि आर्थिक बाबतीत जागरूकता वाढवणारा दिसेल. मंगळामुळे कामाचा वेग वाढेल, पण घाईमुळे चुका होण्याची शक्यता आहे. तेव्हा कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. चंद्राच्या गोचरामुळे मनात कधी स्थिरता तर कधी अस्वस्थता जाणवू शकते, मात्र गुरुची कृपा संतुलन राखेल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ कन्या राशीच्या जातकांना बारकाईने पाहून योग्य निर्णय घेण्याचा आहे, तेव्हा त्याकडे विशेष लक्ष द्या. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा प्रगती आणि जबाबदाऱ्यांचा असून तुमच्या कामातील अचूकता आणि शिस्त वरिष्ठांच्या सहज निदर्शनास येईल. नवीन कामे किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात, ज्यामुळे तुमचा अनुभव वाढणार आहे. मात्र अति परफेक्शनमुळे वेळेचा अपव्यय होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या. सहकार्यांशी समन्वय सेवा. व्यावसायिकांसाठी आठवडा सुधारणा आणि नियोजनाचा असून सध्याच्या कामात बदल करून अधिक नफा मिळवण्याच्या संधी आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात. नवीन गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घ्या आणि मगच गुंतवणूक करा. ग्राहकांशी संवाद सुधारल्यास व्यवसायात वृद्धी होईल. भागीदारीत स्पष्टता ठेवा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात प्रगती करणार असून कठीण विषय समजून घेण्याची क्षमता तुमची वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील, मात्र अति ताण घेऊ नका आणि वेळेचे योग्य नियोजन करा. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आवश्यक असून जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, पण संवादाने ते तुम्ही सहज सोडू शकाल. प्रेमसंबंधामध्ये स्थिरता राहील. अविवाहित लोकांच्या ओळखी वाढतील, पण निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम स्वरूपाचा असून उत्पन्न ठीक राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष केंद्रित करा आणि गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पचन संस्थेशी संबंधित त्रास किंवा थकवा जाणवू शकतो, तेव्हा हलका आहार घ्या. नियमित
नियमित योगा व व्यायाम करा आणि मानसिक शांतता येण्याकरता ध्यानाचा योग्य विनियोग करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 9, शुभ रंग आहे हिरवा व पिवळा, शुभ वार आहे रविवार व बुधवार, शुभ दिनांक आहे 30 मार्च, 2 एप्रिल व 4 एप्रिल. व कन्या राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एखाद्या लहानशा कागदावर आपल्या मुख्य समस्येचे एका शब्दात नाव लिहा आणि तो कागद हिरव्या रंगाच्या दोऱ्याने बांधून एखाद्या झाडाच्या फांदीला हलकेच बांधा. काही दिवसांनी तो कागद स्वतः काढून वाहत्या पाण्यात सोडा. हा उपाय केल्यामुळे बुध ग्रहाची ऊर्जा संतुलित राहून येणाऱ्या समस्या दूर करण्यामध्ये तो तुम्हाला सहाय्यभूत होईल. तूळ राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती, संतुलन, संबंध आणि निर्णय क्षमता यावर लक्ष केंद्रित करण्याचे असून शुक्र हा राशीस्वामी अनुकूल असल्यामुळे आकर्षण, सौंदर्य आणि सामाजिक संबंधांमध्ये वाढ होणार आहे. अनुकूल सूर्यग्रहामुळे तुमच्यासमोर काही महत्त्वाचे निर्णय व स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. मंगळाची दृष्टी थोडासा तणाव देऊ शकते, पण बुधाच्या प्रभावामुळे संवादातून अनेक प्रश्न तुम्ही सोडवू शकाल. चंद्राच्या बदलत्या गोचरामुळे मनात कधी उत्साह तर कधी संभ्रम निर्माण होऊ शकतो. पारंपरिकदृष्ट्या हा काळ संतुलन राखून योग्य मार्ग निवडण्याचा आहे, याकडे तूळ राशीच्या जातकांनी विशेष लक्ष द्या. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा संधी आणि आव्हानं दोन्ही घेऊन येणार आहे. तुमच्या कौशल्याची परीक्षा होईल, पण योग्य प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल. वरिष्ठांना प्रभावित करण्याच्या नवीन संधी मिळतील. टीमवर्क महत्त्वाचे असेल. काही लोकांना नवीन जबाबदारी व प्रमोशन देखील मिळू शकते. व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन संपर्क आणि व्यवहार वाढवणार असून विशेषतः क्रिएटिव्ह, फॅशन, डिझाईन किंवा कन्सल्टिंग क्षेत्रात काम करणाऱ्या तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष फायदा होईल. भागीदारीमध्ये पारदर्शकता ठेवा. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संतुलन साधण्याचा असून अभ्यास आणि इतर गोष्टींमध्ये योग्य वेळ विभागणे आवश्यक आहे. काही विषय समजण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. सातत्य ठेवणे हेच तुमच्या यशाचे या आठवड्याचे गमक राहील. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आवश्यक असून जोडीदारासोबत काही विषयांवर मतभेद होऊ शकतात, पण शांततेने संवाद साधल्यास समाधान मिळेल. वादापासून दूर राहा आणि जोडीदारासोबत संवाद साधा. प्रेमसंबंधामध्ये आकर्षण वाढेल. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून उत्पन्न ठीकठाक राहील, पण खर्च वाढू शकतो. विशेषतः लक्झरियस गोष्टींवर खर्च वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा आपले बजेट सांभाळा आणि बचतीवर आपले लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये थोडासा थकवा व त्वचेशी संबंधित त्रास जाणवू शकतो, तेव्हा पाण्याचे प्रमाण वाढवा, ताजे अन्न खा आणि योग आणि हलका व्यायाम करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये आठवडाभर तुम्ही यशस्वी राहाल. तूळ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 8, शुभ रंग आहे गुलाबी व निळा, शुभ वार आहे बुधवार व शुक्रवार, शुभ दिनांक आहे 30 मार्च, 1 एप्रिल व 3 एप्रिल. व तूळ राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी एका लहान आरशासमोर गुलाबाचे एक फूल ठेवून 2 मिनिटे स्वतःच्या डोळ्यात पाहत राहा आणि सकारात्मक विचार करा. त्यानंतर ते फूल एखाद्या पवित्र ठिकाणी अर्पण करा. हा उपाय केल्यामुळे शुक्र तुमची ऊर्जा वाढवून आत्मविश्वास, आकर्षण आणि संबंधामध्ये गोडवा निर्माण करण्याकरता अनुकूल होईल. वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती तीव्र, परिवर्तनशील आणि अंतर्मुखतेकडे नेणारी आहे. राशीस्वामी मंगळ सक्रिय असल्यामुळे ऊर्जा आणि धाडस वाढणार आहे, पण रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मीन राशीतील सूर्य दैनंदिन कामे, शिस्त आणि जबाबदाऱ्या वाढवणार आहे. बुधामुळे विचारशक्ती तीव्र होईल, तर चंद्राच्या बदलत्या गोचरामुळे भावनिक चढउतार जाणवतील. गुरुची अनुकूल दृष्टी तुमच्यासाठी संरक्षणात्मक राहील. पारंपरिकदृष्ट्या हा काळ वृश्चिक राशीच्या जातकांना स्वतःला सुधारण्याचा आणि आतल्या शक्तीला जागवण्याचा आहे, तेव्हा ह्याकडे वृश्चिक राशीच्या जातकांनी या आठवड्यामध्ये विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा मेहनत आणि परिणाम यांचा असून तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल, पण काही वेळा तुम्हाला कामाचा ताण देखील जाणवू शकतो. वरिष्ठांकडून तुमच्याबद्दल अपेक्षा वाढतील. सहकाऱ्यांशी शक्यतो वादाचे प्रसंग टाळा आणि शांततेने काम करण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. व्यावसायिकांसाठी आठवडा रणनीतीचा असून नवीन व्यवहार करताना पूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच व्यवहार करा. काही व्यवहार अचानक बदलावे लागू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा. संशोधन, तांत्रिक किंवा गुप्त कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. भागीदारीत विश्वास हाच महत्त्वाचा पैलू ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सखोल अभ्यासाचा असून कठीण विषय समजून घेण्याची तुमची क्षमता वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी चांगली प्रगती होईल, मात्र मन विचलित होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्या. सोशल मीडियापासून दूर राहा. वैवाहिक जीवनामध्ये थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदारासोबत संवाद साधताना संयम ठेवा. प्रेमसंबंधामध्ये आकर्षण वाढेल, पण संशय टाळा. अविवाहित लोकांसाठी गूढ आणि आकर्षित व्यक्ती या आठवड्यामध्ये भेटण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम स्वरूपाचा असून काही अडकलेले पैसे या आठवड्यात वसूल होऊ शकतात, पण खर्च देखील वाढणार आहे, तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा आणि दीर्घकाळ होणारी गुंतवणूक शक्यतो या आठवड्यात करा. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण आणि थकवा थोडासा वृश्चिक राशीच्या जातकांना जाणवू शकतो. रक्तदाब आणि पचनाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी योग्य आहार घ्या. योग आणि ध्यान याचा उपयुक्त वापर करा, त्यामुळे तुमचे आरोग्य तुम्ही चांगले ठेवण्यामध्ये यशस्वी व्हाल. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 7, शुभ रंग आहे लाल व गडद निळा, शुभ वार आहे रविवार व मंगळवार. व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ दिनांक 30 मार्च, 2 एप्रिल व 4 एप्रिल. व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी सकाळी एका नारळाला लाल रंगाचा दोरा बांधून तो नारळ घरातील देवांसमोर ठेवा आणि 5 मिनिटे शांत बसून प्रार्थना करा. आठवड्याच्या शेवटी तो नारळ एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जन करा. हा उपाय केल्यामुळे मंगळ ग्रह संतुलित राहून येणारे अडथळे दूर करण्यास आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्यास तुम्हाला सहाय्यभूत होईल. धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती विस्तार, ज्ञान आणि सकारात्मक बदलांची असून राशीस्वामी गुरु अनुकूल असल्यामुळे भाग्याची उत्तम साथ मिळेल. अडचणींवर मात करण्याची क्षमता वाढेल. सूर्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संधी देखील मिळतील. मंगळामुळे कृतिशीलता वाढेल, पण कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका, अन्यथा चुका होण्याची शक्यता आहे. बुधामुळे संवाद आणि विचारशक्ती सुधारेल, तर चंद्राच्या बदलत्या गोचरामुळे मनात कधी उत्साह तर कधी अस्थिरता जाणवेल. पारंपरिकदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना हा आठवडा ज्ञानाचा उपयोग करून पुढे जाण्यासाठी आहे, तेव्हा धनुराशीच्या जातकांनी याकडे विशेष लक्ष द्या. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीचा असून तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल. काही जातकांना नवीन संधी किंवा पदोन्नती मिळू शकते. परदेशी काम किंवा नवीन प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची शक्यता देखील या आठवड्यात आहे. सहकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांसाठी आठवडा विस्तार आणि नफ्याचा असून नवीन डील आणि करार या आठवड्यात तुम्ही करू शकता. शिक्षण, ट्रॅव्हल्स, ऑनलाईन व्यवसाय किंवा कन्सल्टिंग क्षेत्रात काम करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. मात्र कुठलेही मोठे निर्णय घेताना विचारपूर्वक पावलं उचला. विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्कृष्ट असून अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा या आठवड्यात तुम्हाला वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. गुरुची कृपा उत्तम मार्गदर्शन देईल. वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि समजूतदारपणा वाटताना दिसेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधामध्ये रोमॅन्टिक वातावरण तयार होईल. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता असून त्याचा योग्य तो विनियोग करा. आर्थिकदृष्ट्या आठवडा लाभदायक असून उत्पन्न वाढणार आहे आणि नवीन आर्थिक संधी
देखील तुम्हाला मिळणार आहेत. गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात ऊर्जा जरी चांगली राहणार असली तरी पचनाशी संबंधित त्रास होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. आहार कमी ग्रहण करा, नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार ठेवा. ध्यान आणि योग यामुळे तुम्हाला या आठवड्यामध्ये तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये यशस्वीता प्राप्त होईल. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 8, शुभ रंग आहे केशरी व पिवळा, शुभवार आहे रविवार व गुरुवार, शुभ दिनांक आहे 30 मार्च, 2 एप्रिल व 4 एप्रिल. व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी सकाळी एका पिवळ्या फुलावर थोडी हळद लावून ते आपल्या पुस्तकात किंवा कामाच्या ठिकाणी ठेवा आणि दिवसाच्या शेवटी ते फूल एखाद्या पवित्र झाडाजवळ अर्पण करा. हा उपाय केल्यामुळे गुरुची अनुकूलता वाढेल, ज्ञान, भाग्य आणि आर्थिक प्रगतीला गुरु अनुकूल होईल. मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये शिस्त, जबाबदारी आणि दीर्घकालीन फायद्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. राशी स्वामी शनी स्थिरता देणाऱ्या स्थितीत असल्यामुळे घेतलेले निर्णय ठाम आणि परिणामकारक ठरतील. सूर्याच्या अनुकूलतेमुळे घर, कुटुंब आणि करिअर यामध्ये संतुलन साधण्याची योग्य संधी मिळेल. मंगळामुळे कामाचा वेग वाढेल पण तणावही वाढू शकतो. बुधामुळे विचार स्पष्ट राहतील आणि नियोजन योग्य होईल. चंद्राच्या गोचरामुळे काही वेळा मन अस्थिर होऊन थोडेसे विचलित होऊ शकते, पण गुरुची कृपा परिस्थिती सांभाळून घेईल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ मकर राशीच्या जातकांना कष्टातून यश मिळवण्याचा आहे, तेव्हा त्याकडे विशेष लक्ष द्या. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा मेहनत आणि प्रगतीचा असून तुमच्या कामातील सातत्य आणि शिस्त वरिष्ठांच्या लक्षात येईल. काही जातकांना नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते, मात्र कामाचा ताण वाढल्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. सहकार्यांशी समतोल राखा आणि संयमाने वागण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांसाठी आठवडा स्थिर पण सुधारणा करणारा असून सध्याच्या कामात बदल करून अधिक नफा मिळवण्याच्या संधी मिळतील. नवीन गुंतवणूक करण्याआधी पूर्ण माहिती घ्या. काही अडकलेले व्यवहार या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. भागीदारी स्पष्टता ठेवा आणि विश्वास हाच महत्त्वाचा पैलू आहे, याकडे विशेष लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सातत्य आणि मेहनतीचा असून अभ्यासात चांगली प्रगती साधू शकाल, पण त्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. कठीण विषय समजून घेण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना या आठवड्यामध्ये धीम्या गतीने परंतु यश मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असून जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या गोष्टींवर या आठवड्यात तुम्ही चर्चा करू शकाल. प्रेम संबंधामध्ये विश्वास वाढेल. अविवाहित जातकांसाठी गंभीर पण स्थिर नात्याची सुरुवात या आठवड्यात होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिरतेचा असून उत्पन्न नियमित राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असून बचतीकडे विशेष लक्ष द्या. मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये हाडं, सांधे किंवा थकवा यासंबंधी त्रास जाणवू शकतो, तेव्हा नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. तसेच योग आणि स्ट्रेचिंग फायदेशीर ठरणार आहे, तेव्हा त्याचा योग्य तो विनियोग या आठवड्यात तुम्ही करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 7, शुभ रंग आहे निळा व काळा, शुभवार आहे बुधवार व शनिवार, शुभ दिनांक आहे 30 मार्च, 1 एप्रिल व 4 एप्रिल. व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी सकाळी एका काळ्या रंगाच्या कपड्यात एक मुठभर काळे तीळ आणि एक नाणे बांधून ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवस ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. हा उपाय केल्यामुळे शनिग्रह संतुलित होईल आणि आर्थिक अडथळे दूर करण्यास सहाय्यभूत होईल. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये स्थिरता येईल आणि प्रगतीपथावर तुम्ही योग्य प्रकारे वाटचाल करू शकाल. कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये नवकल्पना, विचारशक्ती आणि सामाजिक संपर्क वाढवण्यासाठी योग्य संधी मिळतील. राशी स्वामी शनी तुम्हाला स्थिरता देईल. राहूचा सूक्ष्म प्रभाव तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करायला प्रवृत्त करेल. सूर्याच्या अनुकूलतेमुळे संवाद, प्रवास आणि नवीन ओळखी वाढतील. बुधामुळे निर्णय क्षमता आणि बुद्धिमत्ता तीव्र होईल, तर मंगळामुळे कृतिशीलता वाढेल. चंद्राच्या गोचरामुळे मनात कधी उत्साह तर कधी अस्थिरता जाणवेल, पण गुरुची कृपा योग्य दिशा देईल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ कुंभ राशीच्या जातकांना नवीन कल्पना अंमलात आणण्याचा आहे, तेव्हा त्याकडे विशेष लक्ष द्या. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणार असून तुमच्या कल्पना आणि काम करण्याची पद्धत वरिष्ठांना प्रभावित करेल. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते. टीमवर्कमध्ये तुमची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे, मात्र संवाद साधा आणि संवादामध्ये स्पष्टता ठेवा. व्यावसायिकांसाठी आठवडा विस्तार आणि प्रयोग करण्याचा असून नवीन तंत्रज्ञान, डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा वेगळ्या कल्पनांचा वापर केल्यास या आठवड्यामध्ये तुम्ही विशेष लाभ प्राप्त करू शकाल. नवीन ग्राहक मिळतील. भागीदारीत पारदर्शकता ठेवा आणि विश्वास हाच महत्त्वाचा पैलू आहे, तेव्हा त्याचा योग्य विनियोग करा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सर्जनशीलता आणि शिकण्याचा असून नवीन विषय समजण्याची क्षमता तुमची वाढणार आहे. टेक्नॉलॉजी, सायन्स आणि रिसर्च क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होईल, मात्र वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये मैत्री आणि समजूतदारपणा वाढणार असून जोडीदारासोबत नवीन गोष्टी अनुभवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधामध्ये थोडीशी अनिश्चितता निर्माण होऊ शकते, त्यामुळे भावना स्पष्टपणे व्यक्त करा. अविवाहित जातकांना अचानक एखादी नवीन ओळख होण्याची या आठवड्यात शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला असून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि नवीन आर्थिक संधी देखील मिळतील, मात्र अचानक खर्च वाढू शकतो, तेव्हा गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने थोडासा ताण व थकवा जाणू शकतो, तेव्हा झोपेची समस्या निर्माण होणार नाही इतकी पुरेशी झोप घ्या. नियमित दिनचर्या ठेवा. योग आणि ध्यान करा आणि पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही या आठवड्यामध्ये यशस्वी व्हाल. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 7 व 9, शुभ रंग आहे निळा व जांभळा, शुभवार आहे बुधवार व शनिवार, शुभ दिनांक आहे 30 मार्च, 2 एप्रिल व 4 एप्रिल. व कुंभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी संध्याकाळी एका मातीच्या पंटीमध्ये मोहरीचे तेल घालून त्यात 2 काळे तीळ घाला आणि तो दिवा घराच्या मुख्य दरवाजाबाहेर उजव्या बाजूला लावा. दिवा विझल्यानंतर त्यातील उरलेले तेल झाडाच्या मुळाशी टाका. हा उपाय शनी आणि राहूचा प्रभाव संतुलित करून येणारे अडथळे दूर करतो आणि जीवनामध्ये स्थिरता व सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास सहाय्यभूत होतो. मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती, अध्यात्म, अंतर्ज्ञान आणि भावनिक संतुलन वाढवणारी असून राशी स्वामी गुरु अनुकूल असल्यामुळे भाग्याची तुम्हाला योग्य ती साथ मिळेल. येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता वाढेल. अनुकूल सूर्यामुळे आर्थिक बाबतीत जागरूकता वाढेल आणि व्यावहारिक निर्णय घेण्याची वेळ तुम्ही योग्य पद्धतीने निभावून न्याल. बुधामुळे विचारांमध्ये स्पष्टता येईल, तर मंगळामुळे कृतिशीलता वाढेल. चंद्राच्या बदलत्या गोचरामुळे मनामध्ये शांतता तर कधी अस्थिरता जाणवू शकते. पारंपरिकदृष्ट्या हा काळ श्रद्धा आणि कृती यांचा समतोल साधण्याचा आहे, तेव्हा मीन राशीच्या जातकांनी याकडे विशेष लक्ष द्या. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा सकारात्मक असून तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि तुमची कल्पकता वरिष्ठांच्या लक्षात येईल. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. कामाचा ताण थोडा वाढणार आहे, पण योग्य नियोजन केल्यास यश मिळेल. सहकार्यांशी सहकार्याची भावना ठेवा. व्यावसायिकांसाठी आठवडा प्रगतीचा असून नवीन कल्पना आणि क्रिएटिव्ह दृष्टिकोनामुळे व्यवसायात वृद्धी होईल. कला, संगीत, अध्यात्म किंवा सेवा क्षेत्रातील जातकांना विशेष फायदा होऊ शकतो. नवीन ग्राहक मिळतील, पण मोठे आर्थिक निर्णय घेताना योग्य ती सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा प्रगतीकडे नेणारा असून कल्पनाशक्ती आणि समज वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष परिणाम
आणि चांगले परिणाम मिळतील. मात्र स्वप्नावरपणा कमी करा आणि वास्तवावर लक्ष केंद्रित करा. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि भावनिक जवळीक वाढणार असून जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या संधीचा सदुपयोग करा. प्रेम संबंधामध्ये रोमॅन्टिकपणा वाढेल. अविवाहित जातकांसाठी एखाद्या आध्यात्मिक किंवा सामाजिक ठिकाणी एखादी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिर असून उत्पन्न नियमित राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. काही अनपेक्षित खर्च या आठवड्यात निर्माण होऊ शकतात. बचतीवर भर द्या. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये मानसिक थकवा आणि झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. तेव्हा पुरेशी झोप घ्या, पाण्याचे प्रमाण वाढवा, ध्यान आणि योग याचा योग्य अवलंब करा आणि पायाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी विशेष काळजी घ्या. विशेषतः रस्ता क्रॉस करताना, एखादी गोष्ट ओलांडताना योग्य ती काळजी घ्या, अन्यथा पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9, शुभ रंग आहे पिवळा व समुद्र हिरवा, शुभ वार आहे सोमवार व गुरुवार, शुभ दिनांक आहे 30 मार्च, 2 एप्रिल व 4 एप्रिल. व मीन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय: येत्या गुरुवारी सकाळी एका काचेच्या ग्लासामध्ये पाणी घेऊन त्यात एक गुळाचा खडा आणि एक लवंग टाका आणि ते पाणी सूर्यप्रकाशामध्ये 10 मिनिटं ठेवा. त्यानंतर ते पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. हा उपाय केल्यामुळे तुमचा गुरुग्रह अनुकूल होईल आणि मानसिक शांती, आर्थिक स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास सहाय्यभूत होईल. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 29 मार्च 2026 ते 4 एप्रिल 2026 या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन YouTube कडून तुम्हाला आपोआप मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.